नमस्कार मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकरणावरचा 13 नंबरचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे, जो पान नंबर 122 123 वर आहे। या प्रॉब्लेममध्ये 1 तारखेची म्हणजे 1/4/2019 ची एक बॅलन्स शीट दिली आहे आणि रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिला आहे 31/3/2020 चा। म्हणजे प्रॉब्लेमचं करंट इयर झालं 2019-20 आणि लास्ट इयर होईल 2018-19 आणि नेक्स्ट इयर होईल 2020-21। तर या प्रॉब्लेमचं जे स्टार्टिंगचं डेट आहे 1/4/2019 चं, ते 1/4/2019 चा कॅपिटल फंड आपल्याला 1/4/2019 च्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ऑलरेडी दिलेला आहे। त्याच्यामुळे वर्किंग नोट करून आपल्याला कॅपिटल फंड शोधून काढण्याची गरज नाहीये। सुरुवातीला मोरिया स्पोर्ट्स क्लब इन द बुक्स ऑफ मोरिया स्पोर्ट्स क्लब दिलाय। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट केलाय डबल कॉलम 20 ओळींचा आणि बॅलन्स शीट तयार केली आहे 20 ओळींची। दोन्ही गोष्टींना तारीख टाकली आहे 31/3/2020 31/3/2020। जरी 1 तारखेची बॅलन्स शीट प्रॉब्लेम मध्ये दिलेली असली तरी प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट पासूनच सुरुवात करायची आहे। बघा, रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे रिसिप्ट साइडला दिलंय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000। हे चालू वर्षाचं स्टार्टिंगचं कॅश बॅलन्स आहे आणि हेच बरोबर 12,000 बॅलन्स आपल्याला 1 तारखेच्या बॅलन्स शीटला ॲसेटला दिसते। बघा, कॅश इन हँड 12,000, त्यामुळे हे आपल्याला कुठेच लिहायचं नाहीये। पुढे दिले सबस्क्रिप्शन 1,05,000। सबस्क्रिप्शन हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या प्रकारच्या संस्थांचं इन्कम असतं, म्हणून सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहिलं आहे बाय सबस्क्रिप्शन 1,05,000। ॲडजस्टमेंट नंबर आहे पहिली, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर द इयर 2018-19। 2018-19 हे प्रॉब्लेमच्या दृष्टीने लास्ट इयर आहे, म्हणजे आपल्याला 1,05,000 मध्ये लास्ट इयरचे मिळालेले आहेत 3,000 आणि आपण लास्ट इयरची जर बॅलन्स शीट बघितली म्हणजे चालू वर्षाची 1 तारखेची जर बॅलन्स शीट बघितली तर त्याच्या ॲसेटला दिसते बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000। म्हणजे मागच्या वर्षी टोटल सबस्क्रिप्शन 8,000 येणं बाकी होतं। या 8,000 पैकी आपल्याला 3,000 वसूल झाले आहेत। या वर्षी वसूल झाले आहेत कशामध्ये 1,05,000 मध्ये 3,000 या वर्षी वसूल झालेले आहेत, ते मागच्या वर्षीचे आहेत म्हणून मायनस केले आहेत। लेस रिसीव्ड फॉर लास्ट इयर 2018-19 3,000 वजाबाकी करून इनरलाच अमाऊंट ठेवली आहे 1,02,000 आणि मागच्या वर्षीच्या 8,000 पैकी फक्त वसूल झाले आहेत 3,000 आणि म्हणून या वर्षी पण एंडिंगला येणं बाकी राहतील 5,000। म्हणून या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवला आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयर 2018-19 इनरला अमाऊंट ठेवली आहे 5,000। परत पहिल्या ॲडजस्टमेंट मध्ये बघायचं आहे अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द इयर 2019-20 वॉज ₹14,000। 2019-20 हे प्रॉब्लेमच्या दृष्टीने करंट इयर आहे, म्हणून करंट इयरचे येणं बाकी आहे 14,000। मग चालू वर्षाचं येणं बाकी असेल तर ते यंदाचं आउटस्टँडिंग आहे, म्हणून इन्कम साइडला 1,02,000 मध्ये ऍड केले आहेत अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2019-20 14,000। तेव्हा बाहेरच्या कॉलमला बेरीज आली आहे 1,16,000 आणि हे 14,000 यावर्षीचं उत्पन्न येणं बाकी आहे, म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनच्या यादीमध्ये टाकलेत करंट इयर 2019-20 14,000 असं। चालू वर्षी एंडिंगला टोटल सबस्क्रिप्शन मिळणं बाकी आहे 19,000। पुढे म्हटलंय एंट्रन्स फीज
कंसात दिले बघा कॅपिटलाइजचा अर्थ ती रक्कम जी आहे ती आपल्याला भांडवलात टाकायला सांगितली आहे, म्हणून सुरुवातीला इन्कमला ठेवली आहे. एंट्रन्स फीज इनरला 9300 लेस कॅपिटलायझेशन 9300 बाहेर डॅश, आणि हे 9300 चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला एंट्रन्स कॅपिटल फंड मध्ये ऍड केला आहे, प्लस एंट्रन्स फी 9300. हा कॅपिटल फंड ऑलरेडी आपण अगोदरच लिहून ठेवला आहे, जो आपल्याला 1/4/2019 म्हणजे स्टार्टिंगच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला अगोदरच दिला होता 64,500. पुढे म्हटलंय लॉकर रेंट हे ज्या अर्थी आपल्याला रिसिप्टला दिला आहे त्या अर्थी उत्पन्न आहे, म्हणून सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला म्हणजे इन्कम साइडला इनरला लिहिला आहे 1,500. त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर आहे 4. त्याच्या आधी 1 तारखेच्या बॅलन्स शीटला ॲसेटला बघा आउटस्टँडिंग लॉकर रेंट 500 हे गेल्या वर्षी येणं बाकी होतं. हे गेल्या वर्षीचं येणं बाकी असलेलं या वर्षी मिळालंय, म्हणून मायनस केलं आहे आधी. लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर 2018-19 500, तेव्हा इनरलाच वजाबाकी ठेवली आहे 1000. आणि मग चौथ्या ॲडजस्टमेंटला जे आउटस्टँडिंग सांगितले आहेत ते 2019-20 चे सांगितले 400, म्हणजे चालू वर्षाचं आउटस्टँडिंग आहे म्हणून ऍड केले आहेत. अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2019-20 400, तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले आहेत 1400, आणि हे 400 चालू वर्षाचं उत्पन्न येणं बाकी आहे, म्हणून करंट इयर बॅलन्स शीट ॲसेट साइड आउटस्टँडिंग लॉकर रेंट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत 400. पुढे म्हटलंय डोनेशन कंसात दिले कॅपिटलाइज, म्हणून डोनेशन म्हणजे देणगी हे इन्कम आहे म्हणून इन्कमला ठेवले आहेत, इनरला ठेवले आहेत 800, आणि लेस कॅपिटलायझेशन 800, तेव्हा बाहेरच्या कॉलमला ठेवले डॅश, आणि लेस केलेले 800 चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड मध्ये ऍड केले प्लस डोनेशन 800. पुढे बघायचे पेमेंट साइडला म्हटलंय बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन कंसात दिले बँक ओव्हरड्राफ्ट. तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणजे मागच्या वर्षीचं क्लोजिंग बँक ओव्हरड्राफ्ट हे मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला दिसते बघा. लायबिलिटी साइडला बँक ओव्हरड्राफ्ट 38,000, म्हणून हे कुठेही लिहायचे नाही आहेत. पुढे म्हटलंय सॅलरी 17,500. सॅलरीवर खालच्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲडजस्टमेंट दिली नसली तरी 1 तारखेच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला दिसते आउटस्टँडिंग सॅलरी 4,000. सुरुवातीला पेमेंट साइडला दिलेली सॅलरी जी आहे ती आपण एक्सपेंडिचरला लिहून घेतली आहे 17,500 इनरला. या 17,500 मध्ये मागच्या वर्षीचं सॅलरी आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी होती 4,000, ती या वर्षी दिली असेल असं गृहीत धरून मायनस केली आहे. लेस पेड फॉर लास्ट इयर 2018-19 4,000, तेव्हा बाहेरच्या कॉलमला दिसतात 13,500, आणि हे 4,000 मागच्या वर्षीचे होते, म्हणून मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला ऑलरेडी आपल्याला छापून दिलेले आहे. पुढे म्हटलंय पेमेंट साइडला इन्शुरन्स प्रीमियम 11,000, त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट नंबर आहे 2. इन्शुरन्स प्रीमियम हा खर्च आहे. सुरुवातीला एक्सपेंडिचर साइडला इनरला लिहून ठेवले आहेत 11,000, आणि जर आपण 1 तारखेची बॅलन्स शीट बघितली तर आपल्याला ॲसेटला दिसतात प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,000. 1 तारखेची बॅलन्स शीट म्हणजे मागच्या वर्षीची बॅलन्स शीट, तर मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला जर आपला इन्शुरन्स प्रीपेड असेल तर मागच्या वर्षी प्रीपेड केलेला खर्च हा या वर्षीचा असतो, फक्त तो मागच्या वर्षी आपण अगोदरच पेड केलेला असतो, म्हणजे प्रत्यक्ष खर्च या वर्षीचा आहे. म्हणून 11,000 मध्ये 2,000 मिळाल्यावर बेरीज आली आहे 13,000. आणि आता ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये म्हटलंय 31/3/2020 म्हणजे या वर्षी एंडिंगला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे 2,500.
या वर्षी एंडिंगला जर प्रीपेड केला असेल तर तो पुढच्या वर्षीचा खर्च असतो. म्हणून 2500 आपल्याला 13,000तून मायनस करायचे आहेत. लेस प्रीपेड फॉर नेक्स्ट इयर 2020-21 2500 वजा बाकी बाहेर ठेवली आहे 10,500. आणि प्रीपेड इन्शुरन्स चा दुसरा इफेक्ट चालू वर्षाची बॅलन्स शीट ॲसेट साईड डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत 2,500. त्याच्या पुढे म्हटलंय इंटरेस्ट आणि रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस हे दोन्ही खर्च आहेत. म्हणून एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत. पुढे दिले फर्निचर. पेमेंट साईडला यावर्षी खरेदी केलेलं फर्निचर आहे 30,000. पण यावर्षी खरेदी केलेली ॲसेट नोंदवण्यापूर्वी आपण जर 1 तारखेच्या बॅलन्स शीटला बघितलं ॲसेट साईडला तर 1 तारखेच्या बॅलन्स शीटला फर्निचर दिसते 15,000. मग 1 तारखेच्या बॅलन्स शीटचं फर्निचर हे मागच्या वर्षीचं एंडिंगचं फर्निचर आहे. म्हणून गेल्या वर्षीचं फर्निचर आपल्याला अगोदर नोंदवून ठेवावं लागेल. बघा ॲसेटला लिहिले या वर्षीच्या बॅलन्स शीटला फर्निचर ओल्ड 15,000 आणि या 15,000मध्ये यावर्षी खरेदी केलेलं नवीन फर्निचर की जे आपल्याला पेमेंट साईडला दिलेलं आहे ते ॲड केलं आहे प्लस फर्निचर न्यू 30,000. तेव्हा बेरीज इनरला ठेवली आहे 45,000. आणि ॲडजस्टमेंट नंबर 3 वर फर्निचरवर डेप्रिसिएशन आपल्याला काढूनच दिलं आहे 3,000 ते मायनस केलं आहे लेस डेप्रिसिएशन 3,000. तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 42,000. आणि डेप्रिसिएशन ऑन फर्निचर याचा दुसरा इफेक्ट आहे एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,000. पुढे पेमेंट साईडला शेवटी दिला आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हे दोन्ही बॅलन्स हे या वर्षीचे क्लोजिंग कॅश बॅलन्स आणि क्लोजिंग बँक बॅलन्स आहे. म्हणून या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेटला डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1 तारखेची जी बॅलन्स शीट दिली आहे त्याच्यावर आपण नजर टाकली. ॲसेट साईडला बघा मशिनरी दिसतंय. ज्या अर्थी गेल्या वर्षी मशिनरी ॲसेट होती तशी ती या वर्षी पण असणार कारण मशिनरीच्या विक्रीचा कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणून ती मशिनरी या वर्षीच्या बॅलन्स शीटला पण आपण ॲसेटला दाखवायला हवी आहे. म्हणून ॲसेटला दाखवली आहे मशिनरी 69,000. त्याच्यानंतर आता इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटचं आपण बॅलन्सिंग केल्यावर इन्कम साईडची बेरीज जास्त आली आहे 1,17,400. ही दोन्ही साईडला ठेवली आहे. या पण प्रॉब्लेममध्ये खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे की ज्याला आपण सरप्लस म्हणतो. म्हणून डेबिट साईडला आलेला फरक जो आहे 84,800 त्याला फरकाला नाव टाकलंय सरप्लस. कंसात लिहिलं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. आणि सरप्लस म्हणजे नफा असतो. म्हणून 84,800 एवढा सरप्लस आपण कॅपिटल फंडमध्ये मिळवायचा आहे. चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड केला आहे प्लस सरप्लस 84,800. तेव्हा 4 अमाऊंटची बेरीज बाहेर आली आहे 1,59,400. आणि चालू वर्षाच्या बॅलन्स शीटची टोटल पण आली आहे 1,59,400.